प्रकरण चौथं. रोग जंतू आणि रोग प्रसार. मित्रांनो, सगळ्यात आधी रोगजंतू म्हणजे काय हे समजावून घेऊ. टायफॉइड, कॉलरा, हगवण, कावीळ, डोळे येणं अशा रोगांची साथ पसरल्याची बातमी काही वेळा येते. पोलिओ, घटसर्प, हिवताप यांसारख्या रोगांची लागण तुमच्या परिचयाच्या कुटुंबात झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. लहान वयात तुम्हाला किंवा तुमच्या भावा बहिणीला डांग्या खोकला, गोवर, गालगुंड झाल्याचं तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं असेल. हे सारे रोग कशामुळे होतात बरं? देवीचा प्रकोप, भूतबाधा, जादूटोण्यामुळे रोग होतात अशी पूर्वी समजूत होती. त्यावर उपचार म्हणून मंत्रतंत्र आणि अघोरी उपाय केले जात. अघोरी म्हणजे काहीतरी विचित्र, वेगळेच उपाय. शास्त्रज्ञांनी संशोधन करून अनेक रोग सूक्ष्मजीवांमुळे होत असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे पूर्वीच्या समजुती चुकीच्या असल्याचं सिद्ध झालं. सूक्ष्मजीव आकाराने फारच लहान म्हणजे सूक्ष्म असतात. नुसत्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शीतून ते दिसू शकतात. आकाराने सूक्ष्म असल्याने त्यांना सूक्ष्मजीव हे नाव मिळालं. सूक्ष्मजीव सजीव आहेत. हवा, पाणी, माती, प्राण्यांची शरीरं अशा सर्व ठिकाणी सूक्ष्मजीव आढळतात. काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात. अशा सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. परंतु सगळेच सूक्ष्मजीव रोगकारक नाहीत. यावर आधारित प्रश्न आहे. रोगास कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, रोगास कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. मित्रांनो, एकाच वेळी एखादा रोग अनेकांना होणं याला रोगाची साथ म्हणतात. हिवताप, टायफॉइड, कावीळ, कॉलरा हे साथीचे काही रोग आहेत. अशा रोगांची साथ कशामुळे पसरते? यावर अपेक्षित प्रश्न आहे. काविळीची साथ कशी पसरते? उत्तर आहे, काविळीच्या रोगजंतूंचा प्रसार दूषित पाण्यामार्फत होतो. काविळीचे रोगजंतू पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी दूषित होतं. असं दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यास काविळीचे जंतू आतड्यात जातात आणि असं दूषित पाणी पिणाऱ्यास काविळीची लागण होते. क्षय, घटसर्प यांसारख्या रोगांनी पछाडलेल्या रोग्यांच्या सहवासात सतत असणाऱ्या व्यक्तींना
या रोगांची लागण होण्याची शक्यता असते। अशा रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात। संसर्ग म्हणजे सहवासातून होणारा निकटचा किंवा जवळचा संबंध। पण मग प्रश्न उरतोच, रोगाची लागण कशामुळे होत असेल? मित्रांनो, रोग प्रसार होण्याला हवा, पाणी, अन्न, काही कीटक कारणीभूत ठरतात। आपल्या शरीरात रोगजंतूंचा प्रवेश होणं आणि शरीरातील रोगजंतूंची संख्या वाढणं यामुळे आपल्याला रोग होण्याची शक्यता असते। पाण्यामार्फत रोग प्रसार, टायफॉइड, कॉलरा, जुलाब हे आतड्याचे रोग आहेत। हे रोग झालेल्या व्यक्तींच्या विष्ठेत रोगजंतू असतात। अशी विष्ठा पाण्यात मिसळली गेली की तिच्यातील रोगजंतूंचा शिरकाव पाण्यात होतो। हे दूषित पाणी अनेक जण पिण्यासाठी तसंच सरबत, बर्फ, फळांचा रस करणं इत्यादींसाठी वापरतात। त्यांच्या शरीरात या रोगजंतूंचा शिरकाव होतो आणि रोगांची लागण होते। काविळीचे रोगजंतूही अशा दूषित पाण्याद्वारे इतरांच्या शरीरात जातात। कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ, हगवण अशा रोगांचा प्रसार पाण्यावाटे होतो। अन्नामार्फत रोग प्रसार, अन्न पदार्थांमुळेही काही रोगांचा प्रसार होतो। अन्न पदार्थात रोगजंतू कसे शिरतात बरं? माशा आणि धूळ यांच्या वाटे उघड्या अन्न पदार्थात रोगजंतूंचा शिरकाव होतो। माशा नेहमी घाणीवर बसतात। आतड्याचे रोग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेवर त्या बसल्या की विष्ठेतील रोगजंतू त्यांच्या शरीराला आणि पायांना चिकटतात। अशा माशा अन्नावर बसल्याने रोगजंतू अन्नात मिसळतात आणि अन्न दूषित होतं।
मातीमध्ये अनेक रोगजंतू असतात. वाऱ्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण धुळीच्या स्वरूपात इतरत्र हवेत पसरतात. अशी धूळ अन्नावर पडली असता अन्न दूषित होतं. बाजारातील उघडे अन्नपदार्थ खाल्ल्याने जुलाबाची लागण झाल्याचं नेहमी ऐकायला येतं. आचारी म्हणजे जे अन्न बनवतात, वाढपी म्हणजे जे अन्न वाढतात, आणि विक्रेते म्हणजे जे अन्न विकतात, यांच्याकडून अन्नपदार्थ हाताळले जातात. त्या लोकांना आतड्याचे रोग झाले असतील, तसंच त्या व्यक्तींनी शौचास जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतले नसतील, तर त्यांच्या हातावर आणि नखात रोगजंतू असण्याचा संभव असतो. अशा व्यक्तींनी अन्नपदार्थ हाताळले तर त्या पदार्थात रोगजंतू शिरतात. हवेमार्फत रोगप्रसार. हवेवाटेही काही रोगांचा प्रसार होतो. क्षयरोग्याच्या थुंकीत क्षयरोगाचे जंतू असतात. क्षयरोगी थुंकला किंवा खोकला की क्षयाचे रोगजंतू हवेत पसरतात. आसपास असणाऱ्या माणसांच्या शरीरात हवेवाटे हे जंतू जाण्याची शक्यता असते. क्षयरोग्याच्या आसपास बराच काळ राहिलेल्यांना क्षयरोग जडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. म्हणूनच क्षयरोग्यांना वाटेल तिथे थुंकू नका असा सल्ला दिला जातो. यावर आधारित प्रश्न आहे: टिंबटिंब हा फुफ्फुसाचा रोग आहे? उत्तर आहे क्षय हा फुफ्फुसाचा रोग आहे. फुफ्फुसाच्या इतर रोगांचा प्रसारही हवेमार्फत होतो. घटसर्प हा घशाचा रोग आहे. घशाच्या रोगांचा प्रसारही हवेमार्फत होतो. यावर आधारित प्रश्न आहे: घटसर्प रोगाचा प्रसार टिंबटिंब होतो? उत्तर आहे घटसर्प रोगाचा प्रसार हवेवाटे होतो. मित्रांनो, सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याची दक्षता म्हणजेच काळजी प्रत्येकाने घ्यावी. थुंकायचं असल्यास थुंकदानातच थुंकावं.
कीटकांमार्फत रोग प्रसार, खरूज, नायटा यांसारखे त्वचेचे रोग स्पर्शावाटे इतरांपर्यंत पोचतात. या रोगांची लागण झालेल्यांचे कपडे किंवा वस्तू इतरांनी वापरण्याने हे रोग होतात. स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असं म्हणतात. संपर्क म्हणजे स्पर्श. यावर आधारित प्रश्न आहेत. खरूज आणि नायटा या रोगांचा प्रसार कशामुळे होतो? उत्तर आहे खरूज आणि नायटा या त्वचेच्या रोगांचा प्रसार स्पर्शामुळे होतो. रोग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यामुळे, त्याचे कपडे वापरल्यामुळे किंवा त्याच्या वस्तू इतरांनी वापरल्यामुळे या रोगांचा प्रसार होतो. मित्रांनो, हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण एनोफिलीस जातीच्या डासाची मादी डसल्यामुळे म्हणजे चावल्यामुळे होते हे तुम्हाला माहिती असेल. यावर अपेक्षित प्रश्न आहे. हिवतापाचा प्रसार टिंबटिंब होतो. उत्तर आहे हिवतापाचा प्रसार डासांमुळे होतो. हिवताप झालेल्या रोग्यास डास डसला की रोग्याच्या रक्तात असलेले हिवतापाचे जंतू रक्तामधून डासाच्या शरीरात शिरतात. हाच डास दुसऱ्या व्यक्तीला डसला की त्या व्यक्तीच्या शरीरात हे रोगजंतू शिरकाव करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते. डासांप्रमाणेच पिसू आणि इतर काही कीटकांमुळेही रोग प्रसार होतो. यावर आधारित प्रश्न आहे. रोग प्रसार करणाऱ्या कीटकांची नावं लिहा. उत्तर आहे डास, पिसू ही रोग प्रसार करणाऱ्या कीटकांची नावं आहेत. आपण काय शिकलो? रोगकारक सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. एकाच वेळी एखादा रोग अनेकांना होणं याला रोगाची साथ म्हणतात. रोगांबाबत अंधश्रद्धा, गैरसमजुती बाळगू नयेत. काही रोगांचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नावाटे होतो. काही रोगांचा प्रसार हवेवाटे होतो. अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. रोग्याचा स्पर्श किंवा त्याच्या वस्तू हाताळल्याने प्रसार होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग म्हणतात. कीटकांमुळे काही रोगांचा प्रसार होतो.